नमस्कार, मी देवयानी वरसकर। कोकणच्या मीडियामध्ये एक क्रांतिकारी पाऊल पडतंय। कोकण साध हे एका नव्या स्वरूपामध्ये आषाढी एकादशीपासून कोकणवासियांच्या सेवेसाठी येते। एकूणच या पार्श्वभूमीवर आम्ही अनलॉक कोकण या पुरवणीचं आयोजन केलेलं आहे आणि यासाठी या निमित्ताने आपल्याबरोबर बोलायला थेट दिल्लीवरून आपले सगळ्यांचे लाडके सुरेश प्रभूजी आपल्या सोबत आहेत। सुरेश प्रभू हे माजी खासदार, माजी रेल्वे मंत्री असून आपल्या सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत। प्रभू साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। प्रभू साहेब, आम्ही कोकण साध ह्या दैनिकाचं नव्याने रिलॉन्चिंग करतोय आषाढी एकादशीपासून आणि त्या निमित्ताने आम्ही हा जो काही अनलॉक कोकण नावाची पुरवणी काढतोय त्या अनुषंगाने मला पहिल्यांदा आपल्याला विचारावंसं वाटते की गेली 1.5 वर्ष कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेच जण लढतोय। एकूणच सिंधुदुर्ग वासियांच्यासाठी आता तिसरी लाट जेव्हा अपेक्षित आहे असं म्हटलं जातंय, आपण आपल्या जनतेला कसा काय दिलासा देणार आहोत? सर्वप्रथम देवयानीजी, तुमची आणि माझी ओळख झाली त्याला 25 वर्ष होऊन गेली। कारण मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा 1996 साली आणि माझ्या राजकारणातला प्रवेश याला देखील 25 वर्ष झाले आणि मी पहिल्यापासून माझा प्रवेश झाल्यापासून तुमचं केलेलं काम बघतोय आणि म्हणून तुम्हाला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो की नवीन आपला उपक्रम सुरू होतोय। आणि कोकण साध हे खरोखरच महत्वाचं एक नवीन पाऊल आहे। सर्वसामान्य माणसाला तुम्ही साथ देतायत त्याच्या विचारांपर्यंत त्यांच्यासाठी तुम्ही एक नवीन विचार घेऊन तिथे समोर येत आणि ते देखील अशा शुभदिनी की आषाढी एकादशीचा दिवस, की ज्या दिवशी सर्वसामान्य माणूस हा आपल्या देवाला जाऊन विठोबाच्या चरणी प्रार्थना करतो। मला खात्री आहे की आपले सर्व कोकणवासीय देखील तुम्हाला धन्यवाद देतील की नवीन एक विचाराची दिंडी घेऊन तुम्ही निघालेले आहात। त्याच्यामधले सर्व कोकणवासीय वारकरी बनून खरोखरच कोकणचा कसा विकास करता येईल ह्याच्यासाठी आपण कोकण अनलॉक कसं करता येईल पाहणार आहोत। आज तुम्ही एक चांगला प्रश्न मला विचारला की दुर्दैवाने जवळजवळ 1.5 वर्ष आपण सगळेच जण एका संकटाच्या छायेमध्ये आहोत। म्हटलं तर कोण आपल्यावर आक्रमण करताय ते कोण दिसतही नाहीये, परंतु म्हटलं तर हा आपल्या सर्व जीवनाचा सर्वव्यापी असा भाग हा विषाणू बनून गेलाय आणि या महामारीमधून आपण खरोखरच मार्ग काढतोय। सिंधुदुर्ग जिल्हा दुर्दैवाने एका बाजूला गोवा, दुसऱ्या बाजूला मुंबई, एका बाजूला कोल्हापूर, इकडे कर्नाटक, अशा ठिकाणी एकत्र असल्यामुळे सिंधुदुर्गाला देखील ह्याचा फार मोठा फटका बसला। तर बाहेरून सर्व लोक येतात, चाकरमानी येतात, पर्यटक येतात, धंद्यानिमित्त, नोकरीनिमित्त, कामानिमित्त कोल्हापूर बेळगावमधून लोकांची ये जा चालू असते आणि त्यामुळे आपल्यावर खरोखर विपरीत परिणाम झाला। मला आपल्या सर्व लोकांना, कोकणवासियांना, सिंधुदुर्गवासियांना एक हात जोडून विनंती करायची आहे की विश्वास आणि आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका। परिस्थिती कठीण आहे, वादच नाही, परंतु त्यामध्ये आपण निश्चितपणे मार्ग काढू शकू। जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आली, देशातल्या आपल्या कोकणवासी कधी डगमगला नाही। आज हा देखील प्रसंग केवळ देशवासियांवर नाही तर जगभर आहे। अशा वेळेला आपण डगमगून जायची गरज नाही, आपण निश्चितपणे त्यातून मार्ग काढू। आपण खंबीर राहा। आपल्या प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाच्या वाडीमध्ये एक दैवत आहे। घरी आपण रोज देवाची पूजा करतो, वाडीतल्या देवाची पूजा करतो, ग्रामदेवताची पूजा करतो रोज। हे सगळेजण आपल्या समवेत आहेत। आपली इच्छाशक्ती दांडगी आहे। आपण याच्यातून निश्चितपणे मार्ग काढायची तुम्हाला मी खात्री देतो। तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। साहेब, जेव्हा आपण अनलॉक सिंधुदुर्ग किंवा अनलॉक कोकण असं जेव्हा म्हणतो तेव्हा मागच्या 1.5 वर्षापूर्वीचं, म्हणजे जेव्हा कोविडची परिस्थिती सुरू झालेली होती, लॉकडाऊन पडलेलं होतं, अनेक तरुण बेरोजगार होऊन मुंबईतून आपल्या गावी परतलेले होते, उद्विग्न अवस्थेमध्ये होते, अनेकांचे रोजगार गेलेले होते, परत मुंबईकडे जाण्याच्या सगळ्या वाटा होत्या त्या बंद झालेल्या होत्या। अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्गातल्या या तरुणांना कशा पद्धतीने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या अनुषंगाने आपल्या समोर काय धोरणं आहेत?
हा एक खरोखरच महत्वाचा प्रश्न केवळ कोकणवासियांसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी पण आहे, कदाचित जगासाठी पण आहे. परंतु सिंधुदुर्ग वासियांना आतापर्यंत किंवा कोकणवासियांना एक हक्काचं ठिकाण होतं. मुंबईत गेले, पुण्यात गेले की कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी रोजगार मिळायचा. दुर्दैवाने गेल्या काही दिवसामध्ये मुंबईतलेच रोजगार नष्ट व्हायला लागले आहेत आणि ह्याची सुरुवात काही वर्षापूर्वी झाली. जेव्हा गिरण्या बंद झाल्या, हो. जेव्हा कोकणवासियांना, कोकणातल्या तरुण मुलांना पोस्टामध्ये, पोलिसामध्ये, डॉकमध्ये ज्या पूर्वी नोकऱ्या मिळायच्या त्या बंद झाल्या, त्यापासून ही थोडीशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर त्याचं आणखीन एक विराळ स्वरूप आपल्या समोर येत आहे. ते म्हणजे असं की नवीन येणाऱ्या नोकऱ्या ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे ज्या प्रमाणात पूर्वी उपलब्ध होत्या तशा उपलब्ध होत नाहीयेत. अशा वेळेला मला वाटतं त्या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे देवयानीजी की अनेक तरुण परत कोकणाकडे यायला लागलेत. म्हणजे कोकणातून मुंबईकडे जायचं, तर उलट एक रिव्हर्स ट्रेन म्हणतात तसं आपल्याकडे सुरू झालंय. अशा वेळेला मला वाटतं आपण सगळ्यांनी नवीन रोजगाराच्या संध्या शोधल्या पाहिजे. मला आठवतं की जवळजवळ 25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी मी जेव्हा सारस्वत बँकेचा चेअरमन होतो तेव्हा टाटा इकॉनॉमिक कन्सल्टन्सी सर्व्हिसकडून हाच विचार घेऊन एक अभ्यास केला होता की नवीन परिस्थितीमध्ये तरुणाने जगायचं कसं. मला वाटतं आज आपल्याला 3-4 गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. एक म्हणजे पर्यटन आहे, आपल्याकडे शेती आहे, आपल्याकडे कोकणवासियांना मच्छीमारी आहे आणि आजसाठी आम्ही काही उपक्रम आखलो. तुम्हाला सांगतो की मी जेव्हा कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर होतो देशाचा, त्यावेळेला जिल्ह्याचा विकास केला तर देशाचा विकास होला नवीन मंत्र घेऊन देशातले 6 जिल्हे जे निवडले होते देशभराचे, उत्तर प्रदेशमधला वाराणसी, दक्षिणेकडचा विशाखापट्टणम, उत्तरेकडचा वाराणसी आणि पूर्वेकडचा बिहारमधला जिल्हा आणि इकडचे 2 फक्त एकाच देशातले 2 एकाच ठिकाणचे होते म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. त्यावर आधारित जिल्ह्याचा विकास कसा करतील यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्ह्यामधल्या सर्व सरकारी यंत्रणा त्यामध्ये जोडलेल्या आहे. त्यासाठी नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च यांनी अभ्यास केलाय आणि त्याचा अहवाल आलाय, तो अंमलबजावणी होते. 28 जूनला त्यासाठी मी एक बैठकही घेतली होती. सर्वजण ऑनलाईन बैठक होती, सर्वजण त्या बैठकीला हजर होते. मला वाटतं त्याचाच आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. त्याला जोडून आपली जी जनशिक्षण संस्थान आपण कोकणामध्ये सुरू केले आहे त्यामध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीला बरोबर घेऊन आपण जवळजवळ 6-7 मोठ्या कंपन्यांना घेऊन इथे रोजगाराच्या नवीन संधी कशा मिळतील आपण पाहतो आहोत. त्यामध्ये अनेक चांगल्या मोठ्या देशातल्या कंपन्या आहेत. मला वाटतं त्याचा देखील फायदा होईल. परंतु आपल्याला खरोखरच नवीन या असणाऱ्या वातावरणात आपण पाय रोवून कसं उभं राहायचं ही आपल्यासमोरचं एक आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. बरोबर साहेब, आत्ताच आपण पर्यटन आणि कृषी या 2 महत्त्वाच्या डिपार्टमेंटचा उल्लेख केलात. खरं तर पर्यटन म्हटलं की नेहमी सिंधुदुर्गचा उल्लेख होतो अशासाठी की अख्ख्या भारतातला पहिला डिक्लेअर झालेला पर्यटन जिल्हा. या अनुषंगाने या कोविडच्या पार्श्वभूमीवरती जे तरुण बेरोजगार होऊन आपल्या सिंधुदुर्गामध्ये परत आलेले आहेत त्यांच्या दृष्टीने इथल्या पर्यटनानुकूल रोजगारांसाठी कशा पद्धतीने त्यांनी पुढे जायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्यांनी अप्रोच व्हायला पाहिजे, काय वाटते आपल्याला? त्यामध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी 2-3 गोष्टीची आवश्यकता आहे. 2-3 दृष्टीने आपण पाहू शकतो. एक तर पर्यटन करण्यात विकसित होण्यासाठी पायाभूत सेवा हव्या आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की नारायणराव राणे ते आता नवीन मंत्री झाले, त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी आणि मी मिळून आम्ही या चिपी विमानतळाचा पायाभरणी समारंभ केला होता. त्याला जोडून मी जेव्हा देशाचा नागरी वाहतूक मंत्री होतो, एव्हिएशन मंत्री होतो, त्यावेळेला त्याचं मोठ्या प्रमाणात त्याला पुश देऊन देवेंद्र फडणवीस तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे नारायण राणे देखील त्याला होते, आम्ही सगळ्यांनी येऊन त्याचं उद्घाटनही केलं होतं. त्याला जोडून रेल्वे हा देखील एक पर्यटन इकडे आणण्यासाठी मोठं काम करू शकतो. म्हणून मी रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेला पहिल्यांदाच 2 वर्षामध्ये नवीन स्टेशन चालू केली, स्टेशनचं आधुनिकीकरण केलं, अनेक गोष्टी केल्या. त्याचा देखील फायदा होऊ शकतो. आणि रस्त्यासाठी देखील त्यावेळेला म्हणजे 1996 पासून सतत जेव्हा जगमोहन मंत्री होते तेव्हापासून पर्यटनाच्या पायाभूत विकसित करण्यासाठी पैसे आणले. बंदरांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु हा एक भाग झाला की पायाभूत सेवा आणि पर्यटन. त्यासाठी नॅशनल हायवे पण आता जो तयार होतोय, नितीन गडकरींशी सातत्याने पाठपुरावा करतोय, तर हा एक भाग. त्याला जोडून दुसरा भाग म्हणजे पर्यटकांना येण्यासाठी आपल्याला मार्केटिंग करावं लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मार्केटिंग
जे लोक इथे आपल्याकडे येतील. त्यासाठी मला एक चांगला आनंद वाटतो की आपल्याच जिल्ह्यातल्या पर्यटकशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन एक संस्था स्थापन केली आहे आणि त्याचं देखील वेबसाईटचं मध्ये लॉन्च 50 भाषांमध्ये आपण हल्लीच केलं. मला त्यांनी बोलावलं होतं. तर हा एक चांगला उपक्रम की मार्केटिंग या जिल्ह्याचं केलं पाहिजे. त्यासाठी केंद्रीय स्तरावर राज्यस्तरावर आणखीन आपल्याला प्रयत्न करून आणखीन जागतिक पातळीवर या आपल्या जिल्ह्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे. हा पण एक दुसरा भाग. आणि तिसरा भाग, इकडच्या पर्यटकांना फायदा कसा होईल, या पर्यटक व्यावसायिकांना फायदा कसा होईल हे पाहण्यासाठी त्यांना प्रशिक्षण. आणि म्हणून मध्ये गाईडचं प्रशिक्षण आपण केलं होतं. आपण अनेक गोष्टी करतो, ते देखील केलं पाहिजे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन आपण जर केल्या तर मला वाटतं निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण, बाकीचे उर्वरित जिल्हे देखील कोकणातले, ह्यांना देखील याचा फायदा होऊन कोकण हे जागतिक टुरिझम मॅपवर येईल आणि त्याचा फायदा इकडच्या पर्यटकांना येतीलच, परंतु आपल्या इकडच्या तरुणांना देखील मोठ्या प्रमाणावर होईल. नक्कीच आपण या बाबतीत खरंच खूप आशादायी असूया की लवकरच हे काही सुवर्णाचे दिवस आहेत ते आपल्याला दिसतील. एकूणच जेव्हा पर्यटन त्याच्याचबरोबर त्याच्याच जोडीने कृषी हा एक फार मोठा अविभाज्य अंग आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. अजूनही 70% आपले जे काही नागरिक आहेत ते शेतकरी आहेत. परंतु जे काही कृषी धोरण आहे त्याच्या अनुषंगाने किंवा जे काही पारंपरिक आपलं पीक आहे किंवा जे चांगलं होतं ते कुठेतरी पाठी टाकून आपण सुधारिततेकडे वळलोय आणि त्यामुळे थोडंसं कुठेतरी नापिकी होऊन किंवा त्याला चांगला दर न मिळाल्यामुळे हा जो काही निराशेचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये आणि पर्यायाने ह्या तरुण शेतकऱ्यांमध्ये आलेलं आहे, त्या संदर्भाने त्यांना एक पुष्टी मिळेल किंवा त्यांना ऊर्जितावस्था येण्यासाठी कुठल्या धोरणाने त्यांनी काम करणं आवश्यक आहे, काय वाटते आपल्याला? हा देखील एक अतिशय महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारलात की कृषी हा आपल्या शेती आणि कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आजही कणा आहे. आणि त्याबरोबरच आपण जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही तर शेती नुसती प्रगतीत होऊन चालणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकरी आणि शेती या दोघांचा फायदा झाला पाहिजे, असं एक धोरण असलं पाहिजे. आज मला सांगायला आनंद होतो की आपल्याकडे शेती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडे बागायती पण येते. बागायती आणि एक शेतीला एकत्र करून आपण शेती म्हणतो. तर बागायतीमध्ये आंबा, काजू हे आपल्याकडची प्रमुख कॅश क्रॉप्स आहेत ज्यामधून शेतकऱ्याला काहीतरी नगदी पैसे मिळतात. आज दोघांचीही उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे आणि म्हणून ती प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे. त्यासाठी अपेडा, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एजन्सी, त्यांना इथे आणलं होतं. ते अजूनही त्याच्याशी त्याच्यावर काम करतायत. मी देशाच्या आणि राज्याच्या सगळ्या कृषी संबंधित असणाऱ्या मंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत. त्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असावी देखील लिहून दिलं आहे, कारण ती स्ट्रॅटेजी नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या अहवालामधून आली होती. तर त्यावर देखील अंमलबजावणी करण्याची गरज आहे. दुसरं, आपल्या इकडचा आंबा, आपल्याकडचा काजू ह्याला आपण GI जॉग्राफिकल इंडिकेटरमध्ये आपण त्यांना आणलं, मानांकन मिळालं. त्यामुळे आज त्या इकडच्या उद्या कोणी हापूस आंबा म्हणून विकू शकणार नाही, कोणी कोकणचा काजू म्हणून विकू शकणार नाही. त्यासाठी नामांकन आपण केलं. आज मला वाटतं त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होतोय. पण आज हे आणखीन मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जावे, जास्त पैसे मिळावेत म्हणून ई-कॉमर्सशी आपण याला जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. तो देखील प्रयत्न आपण आणखी वाढवला पाहिजे. इकडे फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन तयार करतो, नाबार्ड त्याला मदत करते, लुपिन फाउंडेशन सारखी संस्था त्याच्यावर काम करते, जनशिक्षण संस्थान आणि मानव साधनमधून आपण त्यांना प्रशिक्षण देतो. ह्याला देखील आणखीन एक ऊर्जितावस्था आणण्यासाठी हा काम ठरू शकतो. परंतु प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढवण्यासाठी काम करण्याची गरज आहे. म्हणजे आपोआपच शेतकऱ्याला त्यांनी आज जो परिश्रम करतोय त्याचा त्याला तिप्पट चौपट देखील जास्त फळ मिळू शकेल, तो देखील कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. मला वाटतं त्याचा देखील फायदा होऊ शकेल. बरोबर. आता जसं आपण पर्यटन म्हटलं, कृषी म्हटलं, साहेब आपण असे एक मंत्री होतात की ज्यांच्या सुपीक कल्पनेतून नद्याजोड प्रकल्प हा जो काही क्रांतिकारी एक योजना आपण भारताच्या साठी आणलेली होती, त्या अनुषंगाने किंवा त्याचा फायदा घेऊन आपल्या सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना, कारण आपल्याकडे इथे नेहमी म्हटलं जाते की आपल्याकडे पाणी मिळत नाही, पाणी पुरत नाही आणि त्यामुळे भाताव्यतिरिक्त इतर कुठली शेती आपल्याकडे वायबल होत नाही, अशा पद्धतीचा एक नाराजीचा सूर नेहमीच असतो. तर या म्हणजे नद्याजोड प्रकल्पांसारखा एक महत्त्वाकांक्षी विचार भारताला देणाऱ्या सिंधुदुर्गाच्या सुपुत्राकडून इथल्या असा सूर काढणाऱ्या की आपल्याकडे पाणी पुरत नाही अशा शेतकऱ्यांना, अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? हे ना देवानी, तुम्ही खरोखर आणखी अतिशय चांगला प्रश्न विचारला, समर्पक प्रश्न.
पाणी नसेल तर शेती होऊ शकत नाही. बिन पाण्याची दाढी होऊ शकतं, पण बिन पाण्याची शेती होऊ शकत नाही. आज पाऊस खूप पडतो. म्हणजे आज देखील तुम्ही माझ्याशी बोलतात, आषाढी एकादशी आहे, पाऊस पडतोय. तो पडतो तेव्हा बाहेर पडता येत नाही, एवढा पाऊस पडतो, आणि पाऊस थांबल्यानंतर बाहेर पडून पाणी आणावं लागतं, अशी परिस्थिती आहे. त्याला दूरगामी स्वरूपाचं काम करण्याची गरज आहे. एक तर डोंगर माथ्यावर पाऊस जेव्हा पडतो तर तिकडे जंगलतोड झाली असल्यामुळे माती मोठ्या प्रमाणात तिथून वाहत येते. बरोबर. आणि ती येणारी माती ज्या खाली वाहत येते आपल्याकडे, ती येणारी माती, एकतर माती गेली तर शेती होणारच नाही, टॉपसॉईल गेल्यानंतर बोडकं होईल संपूर्ण गाव, आणि मग तिथे परिस्थिती होईल. त्यामुळे हा एक नुकसानाचा भाग. दुसरा भाग, जी माती वाहत येते, ती येणारी माती, जी पाणी जमिनीत झिरपण्यासाठी जी व्यवस्था निसर्गाने केली होती, ती देखील भोकं भरून गेल्यामुळे पाणी आज झिरपत नाही. त्यामुळे तुमच्या विहिरी नाही, काही पूर्वीसारखं पाणी लागत नाही. झरे देखील जेवढे लांब व्हायला पाहिजे तेवढे वाहत नाहीयेत. त्यामुळे दुसरा हा परिणाम होतो. आणि तिसरं म्हणजे हे सगळं झाल्यामुळे पाणी लवकरात लवकर समुद्रापर्यंत वाहून जातं. त्यामुळे झिरपायची परिस्थिती जी होती पाण्याची, ती देखील कमी होत चालली. पुण्याची सुरुवात जी केली पाहिजे ती एकत्रित विकास केला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मी खासदार असताना पडीक जमीनचा एकात्मिक विकास कार्यक्रम राबवला होता, आणि तो देखील आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये राबवला होता. कणकवली तालुका, कुडाळ तालुका, सावंतवाडी तालुका आणि पुढे वैभववाडी तालुक्यात मध्ये एवढ्यासाठी घेतलं होतं, आणि पुढे राजापूर, लांजा, संगमेश्वर या ठिकाणी, कारण तिथेच डोंगरमाथी आहेत, तिथेच सह्याद्री आहे, तिथून पाणी वाहत येतं. म्हणून याला एकत्रित जमीन केलं पाहिजे, पडीक जमीन विकास कार्यक्रम. पडीक जमीन होते त्याची कारणं शोधली पाहिजेत आणि त्यावर मात केली पाहिजे, आणि त्याचबरोबर शेतीला पाणी मिळेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. हा सगळा एकत्रित विचार यामुळे केलेला आहे. मला वाटतं हा कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणात राबवण्याची गरज आहे. शेती आणि पाणी, शेतकरी आणि पाण्याची असणारी व्यवस्था एकमेकाशी न तुटणारं नातं आहे, ते लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. नक्कीच. याचबरोबर साहेब, आपण असताना बायोडायव्हर्सिटी किंवा इथली जी जैवविविधता आहे याच्यावरती फार मोठं काम झालेलं होतं, आणि जैवविविधतेचा वापर करून इथल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल याच्यावरती सुद्धा तेव्हा भरपूर उहापोह झालेला होता. परंतु येणं केनं प्रकारेनं हे ज्या पद्धतीने किंवा जेवढ्या तीव्रतेने पुढे जायला पाहिजे होतं तेवढं गेलेलं नाही आहे, ही खंत सुद्धा आहे. हे पुढे जाऊन याचं कॅश करून आपल्या जिल्ह्याला, आपल्या तरुणांना त्याचा कसा उपयोग होईल आणि त्याच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? याने खरोखर आधी मी तर पहिले तुझं अभिनंदन करतो की एवढे छान छान प्रश्न विचार करून केलेले. तर मी पाहिलंय, तू सकाळमध्ये पहिल्यांदा होतीस, त्यापासून सकाळ आता दुपार झाली आणि माझ्या आयुष्याची संध्याकाळ झाली, तरी देखील या सगळ्या प्रवासामध्ये जे ज्ञान तू प्राप्त केलं तेव्हा चांगले प्रश्न मला तुझे. मी अरे तुला म्हणतो अशासाठी की तू मला लहान मुलीसारखीच आहेस म्हणून. पण हा अतिशय महत्वाचा प्रश्न. कोकणचं वैविध्य, कोकणची विशेषता, कोकणचं कोकणपण हे त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये फसलेलं आहे. ही जैविक विविधता हीच कोकणची ओळख आहे. मला माहिती आहे तू कुडाळच्या परिसरात राहतेस, परंतु जर आपण दापोलीच्या जवळ, आपल्या आंबोलीच्या जवळ गेलो तर तिकडे एक, मला पहिल्यांदा मी जेव्हा म्हणजे 30-35-40 वर्षापूर्वी जेव्हा कधी गेलो असेल तेव्हा मला एकदम मद्रेत भरलेली गोष्ट, तिकडे एका माणसाचा पुतळा होता. नॉर्मली पुतळे कोणाचे असतात? पुढाऱ्यांचे असतात, कधी कधी आणखीन इंडस्ट्रियलिस्टचे असू शकतात. हा पुतळा एका धनगराचा आहे. कारण काय तर हा धनगर तिकडच्या लोकांचं जीवन वाचवायचा. म्हटलं धनगर कसा वाचवायचा? त्या धनगराला सगळ्या औषधी वनस्पतीची माहिती होती, या जैविक विविधतेची कल्पना होती. तो आत्मे जाऊन कोण जर आजारी पडला की त्याला लगेच औषध देऊन द्यायचा, औषध म्हणजे वनस्पती द्यायचा की त्यामधून तो माणूस बरा व्हायचा. आज त्यावेळच्या लोकांना त्या धनगराचं, त्या गुराख्याचं असणाऱ्या ज्ञानाची कल्पना होती, म्हणून त्याचा एक पुतळा करून त्यांनी तिथे लावला. तर आहे की नाही माहिती, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज आपल्या तरुणांना ह्या जैविक विविधतेचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्याची माहिती करून दिली पाहिजे. मी लहान असताना माझी आई श्रावण महिन्यामध्ये मला सांगितली ही 5 झाडांची पानं घेऊन ये. तर मला ही पण जैविक विविधतेची ओळख माझ्या आईनेच घडवली. आज पण मला वाटतं आपल्या शाळेमध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही इको क्लबची स्थापना केली होती. शाळांमध्ये इको क्लब स्थापन केले होते. अजूनही करायचा प्रयत्न करत आहेत परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून. कारण जेव्हा तरुणांना, लहान मुलांना ह्या जैविक विविधतेची ओळख पटेल आणि त्यामधून आर्थिक विकासाचा एक मार्ग सापडेल. आज या औषधी वनस्पतींना जगाच्या बाजारपेठेमध्ये, केवळ भाषाच्या नाही, जगाच्या बाजारपेठेमध्ये फार मोठी किंमत आहे.
पण हा एक व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. पण व्यवसाय करायचा असेल तर ओरबडून काढता येणार नाही. तर ती सस्टेनेबल बेसिसवर जेवढी हवी तेवढीच पानं काढली पाहिजेत, ह्याची देखील आपल्याला ओळख करून द्यावी लागेल. आणि ती ओळख करून दिली तर मला वाटतं उद्याच्या काळामध्ये ही आपली जैविक विविधता हा देखील एक आर्थिक विकासाचा एक निराळा मार्ग होऊ शकतो. नक्कीच. साहेब, तळ कोकणातला आपला एक छोटासा परंतु नितांत सुंदर असा जिल्हा. आता जे जे प्रश्न आपण उपस्थित केले त्या अनुषंगाने जर बघितलं तर जैवविविधतेमध्ये समृद्ध, पर्यटनाने समृद्ध, निसर्ग विविधतेने समृद्ध, परंतु तरीही कोविडसारखी एक परिस्थिती आली, दुसऱ्या लाटेमध्ये आपला जिल्हा पार कोलमडून गेला. आपल्याकडे थोड्याशा आरोग्य सुविधा कमी पडल्या. जरी आपल्याकडे सुविधा कमी पडत असल्या तरी लोकांच्या चिकाटीने लोकांनी एकमेकांना सहाय्य करून अनेक गोष्टी साध्य केल्या. परंतु दुसरी लाट होती, तिची तीव्रता थोडीशी जास्ती होती आणि त्याची झळ इथल्या लोकांना बऱ्यापैकी बसली. भविष्यामध्ये जेव्हा मी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला की तिसरी लाट येण्याच्या अनुषंगाने इथल्या लोकांनी पुन्हा एकदा आपला जिल्हा लॉकडाऊनमध्ये जाऊ नये यासाठी काय करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतंय? नाही, खरोखरच गरजेचं आहे की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ही लाटच एवढी प्रचंड आहे की त्याच्यामध्ये कोण कोण वाहून जातील, कोणाकोणाला त्याच्यावर विपरीत परिणाम होईल सांगणं कठीण. आणि आजच मी वाचत होतो, आजच की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितले की तिसरी लाट जगामध्ये आलेली आहे. आता ती आपल्या भारतामध्ये अजून पोहोचली नाही, हे आपलं सुदैव आहे, परंतु येऊ शकते. आणि ती येऊ नये म्हणून एक प्रयत्न केले पाहिजे, सरकारने केले पाहिजे. पण आपण सगळ्यांनी घ्यायची काळजी ही की आपण मास्क घातलाच पाहिजे. आपण सतत कुठेतरी लावून, लोकांना काय वेळ नसतं, आपल्याची सवय गजाली करूया म्हणून कुठे जाऊन उगीच वेळ काढण्यासाठी फिरता कामा नये. तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं की आपले हात धुण्याची जी आपल्याकडे तर भारतातल्या इतर ठिकाणी लोकांना सांगितलं तर राग येतो की हात धुवायला, आम्हाला प्यायला पाणी तुम्ही हात धुवायला कशाला सांगता. पण आपल्याकडे तो प्रश्न तेवढा नाही आणि आज तर नाही, कारण आज पाऊस पडतोय. तर सतत हात धुण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला जरा जरी कुठेतरी वाटलं की काय आपल्याला होतोय तर लगेच जाऊन डॉक्टरना भेटण्याची गरज आहे. आणि शिवाय लस घेतलीच पाहिजे. लसीकरण करण्याची मात्र अत्यंत आवश्यकता आहे. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. आज सरकारच्या वतीने देखील हा एक मोठा कार्यक्रम आखला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये समावेश होऊन आपण सगळ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. बरोबर आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारते. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हने एका नव्या ढंगामध्ये, नव्या रंगामध्ये आणि फार सुंदररित्या कोकण साध हा जो काही पेपर आहे हा पुन्हा एकदा आपल्या वाचकांच्या भेटीसाठी आणलेला आहे. तर ही जी काही आम्ही सुरुवात आषाढी एकादशीच्या पावन दिवशी करत आहोत, या अनुषंगाने आपण कोकण साधल्या कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? कोकण साधला माझ्या शुभेच्छा आहेत, सिंधुदुर्ग लाईव्हला शुभेच्छा आहेत, तुम्हाला वैयक्तिक शुभेच्छा आहेत. कारण मी तुमचा प्रवास बघतोय, कोकण सिंधुदुर्ग लाईव्हचाही प्रवास बघतोय. कोकण साध खरं बघितलं तर आपला जिल्हा हा सर्वात प्रथम सुशिक्षित झालेला, आपला साक्षर जिल्हा म्हणून आपण जाहीर केलं होतं. साक्षर इकडचा माणूस, प्रत्येक माणूस हा जगातल्या प्रत्येक लहान सहान घडामोडींचा कुठेतरी वेध घेत असतो, असा आपला जिल्हा आहे. इकडच्या तुम्ही कुठच्या अगदी वाडीमध्ये गेलात, दुर्गम वाडीमध्ये, अगदी दोडामागच्या, तरी तिकडचा माणूस देखील तुम्हाला जागतिक घडामोडीची इत्तमभूत माहिती देईल. एवढे आपल्याकडचे लोक प्रगल्भ आहेत विचाराने, आणि म्हणून त्यांना भूक आहे विचारांची, का माहितीची. त्यासाठी आमचा पेपर हा खूप कोकण साध हा निश्चितपणे नव्या रूपात येत असला तरी देखील कोकण साध ही लोकांना कल्पना आहे. त्या कोकण साध ही देखील एक लोकांच्या मनामध्ये बिंबलेली त्यांची प्रतिमा आहे. आणि त्याला सिंधुदुर्ग लाईव्ह जोडल्या गेल्यामुळे त्याच्यामध्ये नवीन लाईफ आलंय, नवीन जीवन आलंय. आणि म्हणून या नवीन येणाऱ्या रूपामध्ये, नवीन स्वरूपामध्ये जीवन त्यांनी जे आता एक नवीन आपलं रूप घेतलंय त्याला निश्चितपणे मी शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की कोकण साध ही कोकणी माणसाला निश्चितपणे साथ घालेलच घालेल, परंतु सर्वपण कोकणच्या विकासाची नवीन एक दिशा देखील आपल्याला दाखवेल. आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे पत्रकार या सगळ्या उपक्रमाशी जोडले असल्यामुळे मला खात्री आहे की आपलं खरंच सुदैव आहे. म्हणजे देवयानी वळसकर सारखी मुलगी आज देशातल्या किंवा जगातल्या कुठच्याही वृत्तपत्रामध्ये प्रमुख भूमिका बजावू शकते, एवढं तिचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून असे असणारी एवढी सगळी आपली ताकद एकत्र करून आपण कोकणची नवीन विकासाची नवीन एक सुरुवात करूया. कोकण साधला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. सिंधुदुर्ग लाईव्हला धन्यवाद की आपण नवीन एक काम केलं. आणि देवयानीजी, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद साहेब.
खूप खूप आभारी आहे. आपण जे काही आपले मौलिक विचार या निमित्ताने मांडलेत आणि आमच्या कोकणसादला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल संपूर्ण कोकणसादच्या परिवारातर्फे आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. 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 धन्यवाद.